दैत्य निवारणी मंदिर परिसरात संरक्षण भिंत उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात आले। कराड शहरातील ऐतिहासिक दैत्य निवारणी मंदिराजवळील कोयना नदी काठ परिसरात संरक्षण भिंत उभारण्याच्या कामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला। या कामाचे भूमिपूजन कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी कराड नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रकल्पांतर्गत कोयना नदी काठावर मजबूत संरक्षण भिंत उभारण्यात येणार असून मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसवून मंदिराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे। दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे या भागाला धोका निर्माण होत असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। यावेळी बोलताना आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी सांगितले की या संरक्षण भिंतीचे काम पुढील 12 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून या कामामुळे कोयना नदीला येणाऱ्या महापुरापासून दैत्य निवारणी मंदिरासह परिसराचे संरक्षण होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल। या कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून मंदिर परिसर अधिक सुरक्षित व सुशोभित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। बाबा आज या ठिकाणी संरक्षण भिंतीचं उद्घाटन झालेलं आहे। दैत्य निवारणी मातेच्या मंदिराच्या लगत संरक्षण भिंत व्हावी अशी मागणी कराड शहरातले सन्मान्य नागरिक अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधींना करत होते। मी माझं भाग्य समजतो की माझ्या माध्यमातनं हा निधी मंजूर व्हायला मदत झाली आणि विधानसभेचा सदस्य होण्यापूर्वी राज्य सरकारकडून 5 कोटी रुपयाचा निधी संरक्षण भिंत आणि त्याबरोबर पेवर ब्लॉकच्या साठी हा मंजूर झाला आणि 12 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणार आहे। निश्चित स्वरूपी कराडची ज्या देवस्थानावर सगळ्यात जास्त श्रद्धा आहे अशा देवस्थानाचं काम हे आज येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आणि निश्चित स्वरूपी मोठ्या प्रमाणावर जे भाविक कराड शहरातले आणि पंचकृषी मधले जे इथे येतात त्यांना याचा फायदा होणार आहे।